नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सायन्सचा जो लेसन बघतोय द एन्व्हायरमेंटल आपलं पर्यावरण आणि आपण यामध्ये आपण पहिला पॉईंट बघितलेला डिफॉरेस्टेशन, जंगलतोड म्हणजे काय. त्यानंतर बघितले पोल्युशनचे टाईप बघितलेले, एअर पोल्युशन आणि वॉटर पोल्युशन कशामुळे होते. त्यानंतर मागच्या तासाला आपण बघितलेलं फूड चेनमध्ये आपण बघितलेलं की प्रत्येक वेगवेगळ्या ॲनिमलवर कसं एखादा बर्ड ॲनिमल हा अवलंबून आहे प्रत्येक फूडवर. एनी फूड चेन इन पिक्चर अबो म्हणजे एखाद्या जरी फूड चेनमध्ये एखादा घटक नसेल तर ती फूड चेन कशी नाहीशी होते हे आपण अभ्यासलं. पुढचा पॉईंट आहे द नीड टू मेंटेन एन्व्हायरमेंटल बॅलन्स. Due to human intervention in nature, large scale changes are taking place in their environment. मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे म्हणजे आपण जी जंगलतोड करतो त्यामुळे हवा, पाणी, जमीन यांमध्ये या ठिकाणी मोठमोठे काय झाले तर बदल होऊन गेले. ऑल दीज नॉन लिव्हिंग ऑर अबायोटिक कंपोनंट्स आर गेटिंग पोल्युटेड. त्यामुळे काय झाले तर जैविक घटकांचं प्रदूषण होत गेलं. परिणामी जैविक घटकांचं अस्तित्व काय झालं तर धोक्यात आलं. नॉन लिव्हिंग थिंगमुळे अबायोटिक कंपोनंट्स काय झाले पोल्युटेड झाले. ॲज अ रिझल्ट द एक्झिस्टन्स ऑफ अ लिव्हिंग थिंग इज threatened while survival living things have already become extinct. If one factor of the environment is damaged, its relationship with the other factors also get affected and environmental balance is distributed. त्यामुळे काही जैविक घटक नष्टही झाले आहेत. पर्यावरणाच्या एका घटकात बिघाड झाला तर त्याचा इतर घटकांशी असलेल्या संबंधावरही काय झाला तर त्याचा परिणाम झाला. And environmental balance is disturbed from time to time. Some of the living things on the earth become extinct, but today this process is taking place at much a faster rate. This is a threat for the whole living world. म्हणजे नामशेष होत असतात. सध्याच्या काळात ही प्रक्रिया खूप वेगानं होत आहे. त्यामुळे सर्व जीवसृष्टीला काय आहे तर धोका आहे. त्यामुळे नाहीशी होत आहे आपली जीवसृष्टी म्हणजे आपलं पर्यावरण. डू यू नो तुम्हाला माहिती असेल इफ द डिफरंट टाईप ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल बिकम एक्सटिंक्ट वन बाय वन. विविध प्रकारचे प्राणी किंवा वनस्पती हळूहळू नामशेष झाले. मेनी ऑफ लिंक्स इन द डिफरंट फूड चेन्स विल बी लॉस्ट. तर अनेक अन्न साखळ्यांमधील कड्या म्हणजे एखादा ॲनिमल असेल, बर्ड असेल, हाही काय झाला नष्ट झाला. मेनी सायंटिस्ट believe that these will affect the entire living world on the earth and the balance in nature will collapse. तर त्याचा परिणाम आपल्या पृथ्वीवरील सर्व सजीव सृष्टीवर झाला आणि निसर्गातील पर्यावरणाचा समतोल कोलमडल्याशिवाय राहणार नाही असं अनेक शास्त्रज्ञांनी त्यांचं मत मांडलं. कोलॅप्स म्हणजे कोलमडणे. त्यानंतर आता पुढचा पॉईंट आहे इंडियन चित्ता अँड एक्सटिंक्ट ॲनिमल. भारतीय चित्ता हा नामशेष झाला म्हणजे कमी प्रमाणात आता हा दिसू लागलेला आहे प्राणी. अवर नीड्स अँड द एन्व्हायरमेंट. आपल्या गरजा आणि पर्यावरण. फूड, वॉटर अँड क्लॉथ आर द नीड ऑफ ऑल पीपल. अन्न, पाणी, वस्त्र या आपल्या सर्वांच्या काही आहेत तर गरजा आहेत. वी यूज अ लॉट ऑफ थिंग्स टू मीट दीज नीड्स. त्याची पूर्तता होण्यासाठी अनेक गोष्टी आपण काय करतो वापरत असतो. Besides, we use many means and devices for the purposes of studies. त्याची पूर्तता होण्यासाठी अनेक गोष्टी आपण वापरतो. याशिवाय अभ्यास, खेळ, हाऊस, मनोरंजन यासाठीही आपण अनेक साधनांचा काय करतो वापर करत असतो. We use many means and devices for the purposes of studies, sport, hobbies and entertainment. याशिवाय अभ्यास, खेळ, हाऊस, मनोरंजन या गोष्टी आपण यूज करतो. We even stock up these things so that they will be available to us whenever we need them. मग काय होतं तर
आपल्याला लागतील तेव्हा त्या उपलब्ध असाव्यात, म्हणून त्यापैकी अनेक गोष्टी आपण घरात काय करतो, साठवून ठेवतो. व्हेनेवर नीड देम, कधीही अवेलेबल होतात. ऑल थिंग्स आर ऑब्टेन्ड बाय युजिंग मटेरियल्स फ्रॉम अवर एन्व्हायरमेंट. या सर्व गोष्टी आपल्याला पर्यावरणातील पदार्थ वापरून मिळतात. ऑल द पीपल इन द वर्ल्ड हॅव अ सिमिलर नीड्स अँड डिझायर्स. जगभरातील सर्व लोकांच्या अशाच गरजा आणि इच्छा आहेत. ॲज अ रिझल्ट द एन्व्हायरमेंट इज बिईंग डिग्रेडेड रॅपिडली. त्यामुळे पर्यावरणाचा वेगाने काय होतं तर ऱ्हास होत आहे. वी नीड टू बी अवेअर दॅट वी अवरसेल्स आर अ पार्ट ऑफ अ नेचर. मानव हा निसर्गाचाच भाग आहे. निसर्गाचा समतोल बिघडला. अवरसेल्स आर अ पार्ट ऑफ अ नेचर. निसर्गाचा जर एखादा समतोल बिघडला, इफ द बॅलन्स ऑफ अ नेचर इज अ डिस्टर्ब, तर त्याचा आपल्यावरही परिणाम होणार आहे. इफ विल ॲडव्हर्सली अफेक्टेड ह्युमन बिईंग्स टू. याची जाणीव आपण ठेवायला हवी. We need to take steps to prevent the degradation of the environment. The steps should mainly include using our means frequently and recycling used articles. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी एखादं साधन शक्य तितके जास्त दिवस वापरणे किंवा एखाद्या टाकाऊ वस्तूपासून आपण एखादी. The steps should mainly include using our means frequently and recycling used articles. टाकाऊ वस्तूपासून एखादी टिकाऊ वस्तू छानशी बनवणे. सच मेजर्स शुड बी पार्टिसिपेट सिन्सिअरली बाय ईच अँड एव्हरी पर्सन. याचा सर्वांनीच गांभीर्यानं काय केला पाहिजे तर विचार केला पाहिजे. म्हणजे आपल्यामुळे आपल्या पर्यावरणाला त्रास होणार नाही आणि पर्यावरणातील घटक हे व्यवस्थित राहतील याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. लेट अस रिव्हॉल्व. आपण सर्व निर्दय करूया. लेट अस ऑल इन्शुअर दॅट नो ॲक्शन ऑन आवर पार्ट विल कॉज पोल्युशन ऑर केस हार्म टू लिव्हिंग थिंग. लेट अस मेक ऑल पॉसिबल एफर्ट्स फॉर द कन्झर्वेशन ऑफ लिव्हिंग थिंग. आपल्या रोजच्या व्यवहारातील कोणत्याही कृतीमुळे प्रदूषण होऊ नये, जीवसृष्टीला त्याचं नुकसान होणार नाही यासाठी व जीवसृष्टीच्या संवर्धनासाठी आपल्याला जेवढे शक्य आहेत तेवढे प्रयत्न आपण केलं पाहिजे. तेवढा आपला पर्यावरण आपण काय केलं पाहिजे, व्यवस्थित ठेवलं पाहिजे. स्पीक अवर माइंड अँड डिस्कस हाऊ मच स्टॉक ऑफ द नेसेसरी थिंग शुड बी कीप विथ अस. बोलत आपल्याजवळ गरजेच्या गोष्टींचा किती साठा असावा. आता जसं की वॉटर आहे, आपण पाण्याचा विचार करूया. आपण पाणी काय करतो, आपण 2-3 टीप भरून ठेवत असतो, जे की आपल्याला रोज यूज लागतो. नाही अचानक पाणी आलं तरी आपण त्याचा वापर करू शकतो, पण किती भरतो आपण, 2 दिवसाचं जास्तीत जास्त. डिस्कस विथ रेस्पेक्ट टू ईच ऑफ द फॉलोइंग वॉटर, फूड अँड क्लॉथ. पुढील प्रत्येक साधनाच्या संदर्भात अशी चर्चा करा. पाणी, अन्न आणि वस्त्र ह्या 3 तर आपल्या काय आहेत, गरजा आहेत, नीड आहेत. आपल्याला या तिन्हीची काय इम्पॉर्टन्स आहेत, आपल्याला खूप त्याची गरज आहे. ग्लोबल इफेक्ट्स फॉर प्रोटेक्शन ऑफ द एन्व्हायरमेंट. पर्यावरण संरक्षणाचे जागतिक प्रयत्न. Several projects are being implemented at the international level to maintain the balance in nature. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रकल्प राबवले जात आहे. It is important to raise the awareness of people all over the world about the threat to environmental balance. जगातील सर्व लोकांमध्ये या धोक्यांविषयी जनजागृती करणे हे काय आहे तर अत्यंत महत्त्वाचं आहे. Many countries of the world are enacting laws that will help to prevent the pollution of air, water and soil. तसेच हवा, पाणी आणि जमीन प्रदूषित होणार नाही यासाठी जगभरातील सर्व देश कायदे करत आहेत. एक वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये एखादा लॉ आहे की जे आपलं पर्यावरण खराब होणार नाही. त्या पर्यावरणामधली जी एअर आहे, हवा आहे, पाणी आहे, जमीन आहे, ह्या गोष्टी खराब होणार नाहीत. या सगळ्याचं काळजी आपलं एन्व्हायरमेंट आपण
सगळ्यांनी आपला देश घेत असतो त्याचप्रमाणे आपणही घेणं गरजेचं आहे. आता जो राहिलेला पॉईंट आहे तो उद्याच्या तासाला आपण संपूया. इफेक्ट्स ऑफ अ मेंटेन बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता टिकवण्याचे प्रयत्न आपण कसे करणार आहोत. हा मोठा लेसन आहे, आपण हे उद्याच्या लेसनला बघूया. आज तुम्ही स्पीक अवर माइंड अँड डिस्कस हे 2 प्रश्न सोडवणार आहात. बाकी तुम्हाला जर या लेसनमध्ये काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. थँक्यू.